हेच तर टाळता आलं असतं ना रोहन. आपण चिडलो की परिस्थिती अजून चिघळते. अगं मी सुद्धा माणूस आहे. मला सुद्धा ही भांडणं नको आहेत माझ्या आयुष्यात. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे की मला थोडी माझी स्पेस हवी आहे. मला माझा वेळ हवाय. यार सततच्या कटकटीला खूप कंटाळलोय मी आता. रोहन पण तिचं खूप वेड्यासारखं प्रेम आहे तुझ्यावर. ताई मला माहितीये का तिचं माझ्यावर प्रेम आहे, पण मला ह्याच गोष्टीचा खूप प्रेशर येतोय. नॉर्मल वागूयात ना आपण सगळे, एकदम नॉर्मल, हेच सांगत असतो मी तिला. आणि एक तुला माहितीये ना माझं सुद्धा तिच्यावर किती प्रेम आहे. अगं मी सुद्धा तिला घरी खूप मिस करत असतो. पण तुला माहितीये प्रॉब्लेम काय? अगं आदिराला फक्त मी हवा असतो. माझ्या बरोबरची फॅमिली आहे ना ती नकोय तिला. मग सांग ना हे कसं शक्य आहे? असं नाही यार रोहन, बाबा आवडतात तिला. बाबांशी तिला काही प्रॉब्लेम नाही. सुष्मिता, छान बॉन्ड आहे त्या दोघींचा. ताई हे बघ, घरापासून लांब राहून कधीतरी वेळ मिळेल तेव्हा आई वडिलांना भेटणारा मुलगा मी नाहीये. म्हणजे मला माहित नाहीये हे कोणासाठी बरोबर आहे का कोणासाठी चूक आहे, पण मला तरी हे शक्य नाहीये. हे बघ आई बाबा हे नेहमीच माझे पहिले रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, मग ते कसेही असले तरी. हे बघ ताई, बघ माझी इच्छा आहे की आम्ही खूप छान संसार करावा, पण त्यासाठी आई बाबांना सोडणं कसं शक्य आहे? रोहन, तुम्ही दोघंही ना अशी दोन टोकं धरून बसलायत. अशाने प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होणार आहे सांग बरं. ते मला नाही माहित, पण मला आता फक्त इतकंच माहिती आहे की मी खूप दमलोय. मला याबद्दल कोणाशी काहीच बोलायचं नाही आणि आदिराला सुद्धा भेटायचं नाहीये. अरे ताई हे बघ, तू बोललीस म्हणून माझी मीटिंग संपवून मी इथे आलो, पण आता मला दुसरी मीटिंग आहे आणि मला जावंच लागेल. आय अंडरस्टँड, सॉरी. ठीक आहे, बोलूयात आपण यावर. येतो मी. आदिरा सरपोतदार, हो मी. तुमचं पार्सल आले. अच्छा, हे घ्या, मिठाई खा. आज खूप आनंदाचा दिवस आहे. थँक्यू. डॉल, काय आलं मग? डॉल, हे हे असं कसं झालं? हे हे नाही होतं का मग डॉल?